हॅलो, गुड इव्हिनिंग. पावसाळ्यातला हा गुलाब, देशी गुलाब, अतिशय सुगंध असणारा हा देशी गुलाब आहे. भरपूर पाऊस पडतोय, सतत पाऊस पडतोय, तर हा पूर्णपणे पावसातच ठेवलेला आहे आणि खूप कळ्या आलेल्या आहेत. ॲक्च्युली मी पूर्णपणे ह्याचं शूटिंग घेऊ शकत नाही, तरीसुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. खूप वाढलेलं आहे, खूप फुलं, खूप कळ्या आलेल्या आहेत आणि ह्याला जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवते. तर ह्याला मी रेग्युलरली खतं देते, म्हणजे अगदी 8 ते 10 दिवसातून म्हटलं तरी चालेल. कुठलाही फुलं देणारं जे रोप आहे तर त्याला सतत आपल्याला खतं ही दिलीच पाहिजेत. किचनमधून तयार होणारी जी खतं आहेत, म्हणजे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी ज्याच्यामध्ये की ह्युमिक ॲसिड खूप सारं असतं, त्याशिवाय सगळ्या साली, फळांच्या साली, लिंबाच्या साली, केळीच्या साली ज्याच्यामध्ये पोटॅशियम खूप असतं, बटाट्याच्या साली, कांद्याच्या साली ज्याच्यामध्ये सगळ्या मायक्रोन्यूट्रियंट्स असतात. तर असं सगळं काही मी रेग्युलरली ह्याला देत असते, म्हणून त्यामुळे असे रिझल्ट दिसतात. त्याचबरोबर ह्याची छाटणी करणंसुद्धा खूप आवश्यक आहे. छाटणी ही रेग्युलरली केली जाते, म्हणजे त्याला एका जागी अनेक फुटवे येतात आणि म्हणून झाड चांगलं वाढतं आणि जितके फुटवे जास्त येतील तितकी फुलं जास्त येतात. हा थर्माकॉलच्या बॉक्समध्ये लावलेलं हे रोप आहे. त्याच्यामध्ये पावसामुळे काही वेगळी रोपंसुद्धा उगवू शकतात, तर त्यावेळेस आपण ती वेगळी रोपं काढून टाकायची. नियमितपणे खुरपणी करत राहायची आहे आणि खुरपणी करून आपण आत्तासुद्धा ह्याला चांगलं खत द्यायचं आहे. मी 90% किचनमधलंच खत देते. 10% मी NPK किंवा DAP कधीतरी देते, शक्यतो नाहीच, किंवा मग शेणखतही देते. उन्हाळ्यात शेणखत नाही देत, उन्हाळ्यात पानांचं खत देते. तुम्हाला इथे थोडेसे गोगलगाई पण दिसतील, शंख दिसतील, तर ते शंख मारण्यासाठी मी कुठलंही औषध ह्याला वापरत नाही. हाताने उचलून टाकायचं आहे, शंख काढून टाका हाताने, मारू नका त्यांना, कारण तेही एक जीवच आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित खुरपणी करून घ्यायची आहे. ह्याच्यात बाकीचा कचरा तुम्हाला दिसेल. निर्माल्य रोजचं जे आहे ते मी ह्यातच टाकते, सगळ्या फुलझाडांच्या रोपांमध्ये टाकून त्याचं ॲटोमॅटिक कंपोस्टिंग होतं, डिकंपोस्टिंग होतं आणि छानपैकी फुलं येतात. सगळी फुलं आता हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रेग्युलरली 10 ते 12 दिवसांनी आपण किचन वेस्ट कंपोस्ट ह्याला द्यायचंच आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण गुलाब फुलला आहे का हे मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.